तर नमस्कार, मी प्रणिता चंद्रशेखर हिरशी. मी आज तुमच्यासमोर एक वर्धेतली रोठा म्हणून गाव आहे, तिथली एक नवीन बातमी घेऊन आलेली आहे. तर रोठा म्हणून गाव आहे, इथून वर्धा जिल्ह्यातलंच 3 किलोमीटर इथून गाव आहे वर्धेवरून. तर तिथे एक भयानक प्रसंग घडलेला आहे. म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची आणि ती शाळेतून आल्यानंतर आईवडील कामावर गेलेली असते तिची. ती आली आणि कपडे बदलत होती ती, आणि तोच डाव पाहून तिच्या घरात तो शिरला आणि तिच्यावर खूप बेकार हैवानियत प्रकारे त्यांनी हैवानियत केली, तिच्यावर अत्याचार केले आणि तिला अक्षरशः दगडांनी ठेचून ठेचून मारून टाकलं. त्या बिचारीच्या आईवडिलाची दैना काय असेल त्या वेळेस मी सांगू नाही शकत तुम्हाला. तर तुम्हीच ही गोष्ट इमॅजिन करा की हा प्रसंग घडला कसा असेल. याच्यावरच एवढा संताप येते. आणि तो नराधम, त्या नराधमानी एवढे बेकार अत्याचार करून तिला ठेचून ठेचून मारून टाकलं. त्या आईवडिलाचा जीव कुठे असेल. म्हणजे आपलीच मुलगी आपल्या घरात सुद्धा सेफ नाही आहे, अशी ही दुनिया झालेली आहे. तर या मतावर तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्या नराधमाला तर फाशी झालेलीच पाहिजे, भर चौकात त्याला एवढी बेकार फाशी झालेली पाहिजे. आणि त्यालाच नाही तर इथून इकडे कोणी जरी लहान मुलीवर असे अत्याचार केले आणि त्याच्यावर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फाशीच दिली पाहिजे, अक्षरशः फाशी. धन्यवाद.